महागाईचा डोंगर असणाऱ्या मोदी सरकारचा अरे हाय 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 मोदी सरकार हाय 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 अरे हाय 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 मोदी सरकार हाय हाय अरे महागाई कमी करा कमी करा नाहीतर खुर्च्या खाली करा महागाई कमी करा महागाई कमी करा राजीनामा द्या राजीनामा द्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये या महागाईच्या संदर्भामध्ये सगळेच नागरिक पक्षभेद बाजूला ठेवून आंदोलनं करत आहेत, मोर्चे काढत आहेत. चीड आहे केंद्र सरकारच्या विरोधामध्ये. 2014च्या अगोदर जो मुद्दा घेऊन हे सत्तेमध्ये आले होते तो मुद्दा आता बाजूला ठेवून लोकांची गळचेपी करण्याचं काम हे सुरू झालेलं आहे. आणि केवळ महागाई हा विषय नाही आहे, अनेक भ्रष्टाचाराचे विषय आहेत आणि भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचं काम हे मंत्रीच करत आहेत. आणि जो भ्रष्टाचार करेल दुसऱ्या पक्षाचा त्याला आपल्या पक्षामध्ये घेऊन त्याला त्या ठिकाणी संरक्षण पण मिळतं आहे आणि त्याला मेडलसुद्धा दिलं जाते मंत्रिपदाचं. त्यामुळे लोकांमध्ये चीड आहे. आज शिवसेना विभाग क्रमांक 9 चेंबूर अणुशक्तीनगर सायनकुळ या विधानसभेच्या वतीने सर्व शिवसैनिकांनी आज या ठिकाणी हे मोर्चाचं आयोजन केलं होतं. आम्ही या ठिकाणी प्रतिकात्मक म्हणजे परिस्थिती काय होऊ शकते हे दर्शवण्यासाठी आमच्या महिलांनी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे त्या चुलीवर जेवण बनवलं आणि त्यांना मोदींना पाठवणार होते. मी म्हटलं मोदींना पाठवू नका, आपलं कष्टाचं आहे ते आपणच खाऊ. आता सध्या सिलेंडरसाठी महिलांची बरीच तारांबळ होते. पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर विदर्भ सगळीकडे पेट्रोल डिझेलचा तुटवडा आहे, तरी पण सरकारकडून असं सांगतात सगळं व्यवस्थित आहे. तेच आहे ना, मुळामध्ये काय होतं आहे की सरकारला परिस्थितीची संपूर्ण माहिती असते. त्याच्यामुळे त्या परिस्थितीची माहिती घेऊन सरकारने लोकांना सांगितलं पाहिजे ही आपली अडचण आहे, तर अशा अडचणीमध्ये आपण अशा पद्धतीने वागायला पाहिजे. परंतु अडचण आहे हे माहिती आहे, परंतु ते लपून ठेवत आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा बघा, देवेंद्र फडणवीस असतील, निर्मला सीतारमण असतील आणि नरेंद्र मोदी असतील, यांच्यातसुद्धा एकमत नाही. ते फडणवीस म्हणतात की असं काही नाहीच आहे, टंचाई नाहीच आहे. असं जर कोण अफवा पसरवणार असेल तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यांच्या युतीमधलेच आमदार हो तेच मला म्हणायचं आहे. आता मी आज एकाचं ऐकलं की फडणवीस म्हणाले की नाही, मी काय ऐकलं नाही, परंतु ते असं सांगत होते. फडणवीस म्हणतात की त्या ठिकाणी असं काही जर कोण अफवा पसरवत असेल तर गुन्हे दाखल करायला पाहिजेत. आणि मोदी आम्हाला सांगतात की पुढची परिस्थिती गंभीर आहे, काय होऊ शकतं. मग आता फडणवीस खरं बोलत आहेत का मोदी खरं बोलत आहेत? त्याच्यामुळे हे दोघंही फसवत आहेत जनतेला. लोकांना पण कळलं आहे, पण लोक घाबरत आहेत, कारण ह्या यंत्रणा संपूर्ण पाठीशी जो बोलेल त्याच्या विरोधामध्ये यंत्रणा ते राबवतात. साधा माणूस जरी असेल त्याच्या मागेसुद्धा ते यंत्रणा राबवतात आणि नेता जरी असेल त्याच्या मागेसुद्धा त्या यंत्रणेचा दुरुपयोग करतात. त्याच्यामुळे लोक बघत आहेत, परंतु याचा कुठेतरी विस्फोट होऊ शकतो. होऊ नये अशी आमची इच्छा आहे. परंतु हे सरकार लवकरात लवकर, यांची लायकी नाही आहे, यांना कारभार करता येत नाही. हे फक्त सत्तेच्या राजकारणामध्ये अडकलेले आहेत. फक्त यांना आमदार हवेत, यांना फक्त मुख्यमंत्रीपद हवं आहे. आणि कुठलीही निवडणूक, साधी जरी निवडणूक असेल ग्रामपंचायतीची, तरी यांचा मंत्री तिकडे जाऊन काम करत असतो. यांना फक्त आणि फक्त सत्ता पाहिजे आणि सत्तेच्या मधून येणारा जो काय मलिदा आहे तो कसा खायचा आणि त्याला अधिकृत रूप कसं द्यायचं हे सुद्धा यांना माहिती आहे. त्याच्यामुळे ही जी बिकट परिस्थिती आहे ती कुठेतरी मोडून काढली पाहिजे. पंतप्रधान मोदींनी एक आवाहन केलं होतं त्यांच्या नेत्यांना की पेट्रोल डिझेलचा जो शॉर्टेज आहे त्याच्यामुळे तुम्ही वाहनं वगैरे किंवा स्कॉटिंग वगैरे जे व्हेकल त्याच्यावर थोडं कुठेतरी नियंत्रण आणा, पण फक्त दिखावा असून परत आहे तेच वागतायत. तेच मी म्हणतो आहे, जर मुख्यमंत्र्यांना खरोखर असं वाटत असतं की बाबा ही जी गंभीर समस्या उद्भवणार आहे, तर त्यांनी त्या ठिकाणी बसून, अधिकाऱ्यांबरोबर बसून परिस्थितीचा आढावा घेऊन त्याचं नियोजन करायला पाहिजे होतं आणि मग प्रशासकीय पातळीवर तशा सूचना देऊन ते करू शकले असते. परंतु झालं आहे काय, केवळ 1 आणि 2 दिवसाचं त्यांनी नाटक केलं आणि कोण बाईकने गेलं, कोण चालत गेलं आणि हे तर एवढे पैसेवाले आहेत, त्यांच्या कुठल्या इलेक्ट्रिक कार एका दिवसामध्ये त्यांनी विकत घेतल्या. अरे पण ही परिस्थिती
सर्वसामान्यांची आहे का? इलेक्ट्रिक कार आपण विकत घेऊ शकतो का? नाही ना. मग हे फक्त दिखावा हे लोकांना पण कळतं आहे, परंतु लोकांना अजून कळलं पाहिजे. कारण काय झालं आहे की धार्मिक राजकारण, बघा हिंदू आम्ही पण आहोत आणि आमचं हिंदुत्व हे पवित्र हिंदुत्व आहे, परंतु कुठेतरी जे इतर राज्यातून आलेले जे आमचे बांधव आहेत त्यांना ते त्या धर्माची काय धर्माचा राज याच्यावर खूप काही बोलू शकतो, परंतु त्यांना कुठेतरी माइंड डायवर्ट त्यांनाच करतात त्यावेळेला इलेक्शनला आणि मग त्यांच्याकडून ती मतं घेतात आणि नंतर जोडीला पैसे आहेतच. महिलांचा खूप गंभीर प्रश्न निर्माण होतो आहे, त्याच्यावर कुठे नियंत्रण येत नाही आहे. कुठल्याच पातळीवर प्रत्येक पातळीवर महिलांचे विषय असतील, विद्यार्थ्यांचे विषय असतील, त्याच्यानंतर सरकारी निमसरकारी कर्मचारी असतील, रिक्षाचालक असतील, बचत गटाच्या महिला असतील, त्याच्यानंतर आमच्या आशा सेविका असतील. आशा सेविका ज्या आहेत ज्यांनी कोविडमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केलं त्यांचे पण 3-3, 4-4 महिन्याचे पगार अजून दिलेले नाही आहेत. म्हणजे ही शोकांतिका आहे. यांनी मुळामध्ये हे प्रश्न सोडवले पाहिजेत, परंतु ते सोडवत नाही आहेत. पहिली गोष्ट तर लाडकी बहीण योजनेचे लाभ हा सगळ्याच महिलांनी घेतला असं मला वाटत नाही आहे, परंतु निवडणुकीच्या अगोदर मुद्दामून 3-3, 4-4 महिने लाडक्या बहिणींचे पैसे तुंबवून ठेवायचे, त्यांना पैसे द्यायचे नाही, खात्यावरती जमा करायचे नाही. आणखीन ऐन निवडणुकीच्या काळामध्ये ह्यांचे कार्यकर्ते फिरणार, ह्यांचे कार्यकर्ते नंबर घेणार, ह्यांचे कार्यकर्ते यादी बनवणार आणि मग जाऊन निवडणुकीच्या तोंडावरती त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातात. खरं त्याने कुठेतरी हा मोठा स्कॅम आहे. दुसरी गोष्ट हे जसं आपण म्हणतो की निवडणुकीमध्ये पैसे देऊन मतं विकत घेण्याचा हा अधिकृत त्यांनी हा मार्ग अवलंबिलेला आहे. हा अधिकृत त्याला जसं म्हणतात ब्लॅक मनीचं व्हाईट मनी तसा हा एक प्रकार आहे. दुसरी गोष्ट महागाईचं म्हणायला गेलं तर महागाई प्रचंड वाढलेली आहे. आम्ही महिला म्हणून आम्हाला त्यातून आता ताई जसं म्हणाल्या खऱ्या अर्थाने आम्ही ज्या वेळेला घरी संसार करतो, घरी काम करतो, आमचे घरातले आम्हाला ज्या वेळेला त्यांचा पगार किंवा ते काय अर्थ आम्ही कमवतो ते आम्हाला आणून दिल्यानंतर आम्ही त्यातून जी एक तुटपुंजी आमची सेव्हिंग असते ती आम्ही जमा करत होतो. डाळीच्या डब्यामध्ये म्हणा असू दे, साखरेच्या डब्यामध्ये म्हणा असू दे, आम्हाला ते सवय होते आमच्या एक महिला म्हणून आमचं ते एक. परंतु आता अशी वेळ झालेली की त्या डाळीच्या डब्यामध्ये डाळ शिल्लक राहिलेली नाही आहे. साखरेच्या डब्यामध्ये साखर आम्हाला भरता येत नाही कारण की प्रचंड महागाई वाढलेली आहे. तुम्ही बघाल ह्या अगोदरच्या जर बघाल तर देशाला सिलेंडरचे भाव त्यावेळेला सबसिडी देऊनसुद्धा सिलेंडरचे भाव नियंत्रणात होते आणि आता सबसिडी नाही आहे तरी पण सिलेंडरचे भाव गगनाला मिळतोय का तुम्हाला पटकन? 2 महिन्याशिवाय नाही मिळतात. सिलेंडरचा आता सध्याचं बघायला गेलं तरी 15 दिवसाचा बॅकलॉग आहे, 15 दिवसाचं पेंडिंग आहे, 15 दिवसानंतर मिळत आहे. परंतु महागाईचं म्हणायला गेलं तर महागाई प्रचंड वाढलेली आहे, त्यामुळे महिला वर्ग त्रस्त आहे. सहभाग जास्त होता कारण महिलांना जास्त चटके बसत आहेत. कारण गॅस जाऊन आता चूल आलेली आहे आणि तुम्ही बघितलं असेल की आत्तासुद्धा चूल पेटवूनच भाकरी केल्या होत्या आणि जो महागाईचा चटका बसतो तो महिलांना. कारण महिलांचं जे 1 महिन्याचा जो हे केलेला असतो त्यांनी बजेट तो संपूर्ण कोलमडलेला आहे. शाळेतली फी म्हणा किंवा बाजार म्हणा किंवा तेलाचे भाव सगळ्या भाज्या वगैरे सगळं वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे महिलांना जास्त त्या महागाईचा चटका बसलेला आहे. कारण किती कमावलं तरीसुद्धा प्रत्येक ठिकाणी महागाई. पेट्रोलमुळे तुमच्या आता या बसेसचे भाव वाढले, रेल्वेची तिकीटं वाढली, सगळीकडे वाढलेले. परंतु जे इन्कम येणार आहे घरामध्ये ते काय वाढलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे महिलांना जास्त त्याचा त्रास होतो आहे. कारण जी समजा 50 रुपयामध्ये भाजी करत होती महिला तिला आता त्या ठिकाणी 100 रुपये द्यावे लागतात. म्हणजे डबल टिबल पैसे द्यायला लागतात आणि त्याच्यामुळे हा सगळा त्रास महिलांना होतो आहे. महिलांना म्हणजेच त्या कुटुंबाला होतो. त्याचप्रमाणे शाळेमध्ये जाणारी मुलं त्यांच्या शाळेच्या ज्या बसेस आहेत त्यांचेसुद्धा आता त्यांनी फी वाढवलेली आहे. अर्थातच म्हणजे तो सुद्धा त्या कुटुंबाला फटका बसतो आहे. तो परत दुसरी गोष्ट की ह्या शासनामध्ये महिलांना जास्त टेन्शन का येतं? कारण ज्या मुली आहेत, ज्या वयोवृद्ध महिला आहेत किंवा ज्या सर्व्हिस करणाऱ्या महिला आहेत, ह्या महिलांच्या बाबतीमध्ये त्यांच्या सुरक्षितेच्या बाबतीमध्ये बिलकुल 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 गंभीर असं सरकार नाही. उदाहरणार्थ खरात बाबा
अजून त्याचं चाललेलं आहे, पण पुढे त्याचं काय होणार आहे माहीत नाही. लहान लहान मुलींवर बलात्कार होतात. शीघ्र आपण आहे ना तातडीने त्याचा निकाल लागला पाहिजे असं आमच्या संघटनेच्या मार्फत कितीतरी वेळा निवेदनं दिली, पोलीस स्टेशनला दिली, सगळीकडे दिले. तरीसुद्धा फक्त मुख्यमंत्री येणार आणि सांगणार की तपास चालू आहे, तिथे काही कुणाचा दबाव स्वीकारला जाणार नाही आणि ज्यांनी हे केलेले असेल, चूक केलेली असेल त्याला ही शिक्षा होणार. पण शिक्षा काय होत नाही, कारण ह्या फक्त त्यांच्या SIT त्यांची, ED त्यांचं, तो सुप्रीम कोर्ट त्यांचं. त्याच्यामुळे जनतेने आता कोणावर नेमका विश्वास ठेवायचा आहे? जनता आता फक्त आमच्यासारखे लोक आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवतो, परंतु ह्या लबाड आणि ढोंगी सरकारवर बिलकुल विश्वास ठेवत नाही. कारण हे जनतेच्यासाठी नाही आहे, फक्त हे लोकांना फोडणार जे गुंड आहेत, जे जास्त पैसेवाले आहेत, ज्यांनी जास्त फ्रॉड केलेले आहेत, अशा लोकांना त्या दुसरे पक्ष फोडायचे, त्यांचे आमदार आपल्याकडे घ्यायचे आणि आपलं सरकार कसं टिकेल हे फक्त ते बघतायत. त्याच्यामुळे ह्या सरकारचा आणि केंद्रातल्या सरकारचा निषेध करावा म्हणून थोडाच आहे.